हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सारिका नरवडे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील. तर मी इथे आलेले आहे कामावर आणि हे कामावरचं कुत्रं आहे. तर तुम्ही बघू शकताय, थोडंसं त्याच्यासोबत खेळली सकाळी सकाळी आणि त्यानंतर नाश्त्याची तयारी केली. मला बनवायचं होतं ॲव्होकाडो टोस्ट आणि ॲव्होकाडो आईस्क्रीम. आणि हे कुत्रं इतकं छान आहे की म्हणजे जवळ घ्यावंसंच वाटतं आणि खेळतं पण खूप, भांडतोही खूप तो. आणि त्यानंतर खेळल्यानंतर हात स्वच्छ धुवून घेतले. इथे ॲव्होकाडो टोस्ट बनवण्यासाठी टमाटर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकली, सगळं चिरून घेतलं. आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी आईस्क्रीम, दूध आणि ॲव्होकाडो असं सगळं करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, इथे मिक्स करून ॲव्होकाडो बनवलं. त्यानंतर घरी आली तर मला खूप मोठी अशी पिंपल्स झालेली होती चेहऱ्यावर. त्यानंतर पीठ भिजवलं, एकीकडे वांग्याची भाजी आणि भात केलेला होता मी. आणि कामाला जाण्याच्या अगोदरच गाजर स्वच्छ धुवून किसून ठेवलेले होते की आल्यानंतर करेल गाजरचा हलवा. तर पीठही भिजत होतं, त्यामुळे एकीकडे मी कढई ठेवून घेतली, तूप घालून घेतलं, त्याच्यात वेळ तळून घेतलं तूप आणि गाजर किसलेलं टाकून घेतलं. आता गाजर खूप स्वस्त झाले आहेत, त्यामुळे 1 किलो गाजरचा हलवा बनवायचा होता हा. आणि दुसरीकडे पोळी पण बनवणं चालू होतं, तवा ठेवलेला होता गॅसवर. तर तुम्ही बघू शकताय, गाजरचं सगळं छान असं पाणी आटून गेलं. त्यानंतर साखर टाकली, त्यामध्ये साखरही वितळली. नंतर दुधाची साय काढून ठेवलेली ती घालून घेतली. ती फुलपात्राला चिटकून बसली ती, त्यामुळे निघतच नव्हती. काजू, बदाम, मनुके आणि छान आटून दिलं. तर अशा प्रकारे गाजरचा हलवा तयार झाला. संध्याकाळची वेळ झाली आणि 2-3 दिवसापासून गहू आणून ठेवलेले होते, तर ते भरायला टाईमच नव्हता भेटत. तर इथे ड्रम स्वच्छ धुवून घेतला आणि गहू भरायला घेतले. तर त्या पुड्या पण आणायच्या होत्या पावडरच्या टाकायला, त्या काही जमल्या नाही. पण असं झालं की ह्या गव्हामध्येच त्या पुड्या निघल्या. दुकानदारवाल्याने कीड नाही लागावं त्यामुळे गव्हामध्ये पावडरची पुडी ठेवलेली होती. आणि गहू भरून घेतले डब्यामध्ये व्यवस्थित. नाही बघा, तुम्ही बघू शकता, त्याच्यात पुडी निघली पावडरची. आणि दोन्ही गोण्यामध्ये निघली होती, मग त्याच्यामुळे आम्हाला काय आणायची गरज नाही पडली. दोन्ही ठेवले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर